बार्शी तालुक्यातून 2000 पेक्षा जास्त गाड्या मुंबईकडे होणार रवाना। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून मराठा बांधव मुंबईला जाण्याच्या तयारीत असून एकट्या बार्शी तालुक्यातून सुमारे 2000हून अधिक वाहने मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। मुंबईकडे निघताना कोणती काळजी घ्यायची याबाबतच्या सूचना मराठा योद्धांनी केली आहे। बार्शी तालुक्यात गेल्या 15-20 दिवसांपासून गावोगावी घोंगडी बैठकांच्या माध्यमातून या आंदोलनाचा जागर करण्यात येत आहे। आता अंतिम आणि निर्णायक लढा मुंबईला लढला जाणार असल्यामुळे बार्शी तालुक्यातील मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाली आहेत। मुंबईकडे प्रस्थान करताना वाटेत अनेक बार्शी तालुक्यातील सुपुत्र मराठा आंदोलकांच्या स्वागतासाठी सज्ज असून त्यांच्यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहेत। छावा संघटनेचे राज्य सचिव नागेश चव्हाण हे सोलापूर जिल्ह्यातील मराठा आंदोलकांसाठी 10,000 भाकरी आणि शेंगदाणा चटणी वाटप करणार आहेत। या आंदोलनातून मराठा समाजाची एकी दाखवून द्यायची असून यापूर्वी झालेल्या आंदोलनापेक्षा मोठे आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पाडायचे आहे। त्याकरिता काही सूचना मराठा आंदोलकांनी दिलेल्या आहेत। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जे 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलन पुकारलेलं आहे, या आंदोलनासाठी बार्शी तालुक्यातून 2000 पेक्षा जास्त गाड्या निघणार आहेत। मराठा समाजाचा आरक्षणाचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी गावखेड्यातला घराघरातला मराठा पेटून उठलेला आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईमधून मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय परत फिरणार नाही ही भीष्म प्रतिज्ञा करून मराठा समाज घराच्या बाहेर पडतोय, याची नोंद सरकारने घ्यावी। लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईमधून परत फिरणार नाही आणि या लढ्यामध्ये बार्शी तालुक्यातील मराठा मागे हटणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यावी। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। मुंबईला निघत असताना आपल्या गरजेच्या वस्तू, आपल्या मोबाईल टॉयलेट किंवा जास्तीत जास्त पिकअप आणि टेम्पो आपल्या कसं घेता येईल आणि गोळ्या औषधं आपली कशी घेता येतील, बाकी व्यवस्था सगळी तिथं भरपूर असणार आहे। परंतु आपण पण आपली जिम्मेदारी आहे की आपण भरपूर प्रमाणात आपल्याकडून आपल्या गावकऱ्यांनी दिलेलं धान्य, जी काय आर्थिक रसद आहे त्याचा योग्य वापर करून आपण मुंबईत पोहोचायचं आहे। आणि आपला मार्ग असणार आहे आंतरवलीपासून आपल्याला शिवनेरीला, आणि शिवनेरीला रात्री मुक्काम करून आपल्याला चाकण मार्गे मुंबईला आझाद मैदानावर निघायचं, चेंबूर मार्गे निघत असताना तिथं भरपूर पाऊस असण्याची शक्यता आहे। आणि पाऊस असण्याची शक्यता असताना जास्तीत जास्त आपल्या टेम्पोवर चवाळं हाताळणं, म्हणजे पाऊस लागणार नाही ह्या हिशोबातून आपल्याला सगळी आपली सोय करावी लागणार आहे।